नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशस्वी शाळामध्ये तुमचं स्वागत आहे. आपण 2025च्या कटकपूर्व परीक्षेच्या विज्ञानाचे एक्सपेक्टेड आन्सर ही बघतो आहे. चला मग सुरू करूया. एका घरामध्ये 100 वॉट क्षमतेचा पंखा दररोज 10 तास चालवला जातो. दोन वॉट क्षमतेचा बल्ब दररोज 5 तास चालवला जातो. जर विजेचे दर प्रति युनिट 5 रुपये असतील तर 30 दिवसाच्या महिन्याचं वीज बिल, याचा आन्सर आहे 225. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालीलपैकी कोणते किरण चुंबकाच्या सानिध्यात दिशा बदलत नाही, तर याचा आन्सर आहे गॅमा किरण. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालीलपैकी कोणता पर्याय जलविद्युत केंद्राचा संभावित दुष्परिणाम नाही, तर जलविद्युत केंद्र आणि वायू प्रदूषण याचा काही संबंध येत नाही, तर याचं उत्तर असेल 1. पुढे बघूया. मॅलेकाइट हे धातूचे मूळ कोणाचे मूळ आहे, तर आहे तांब्याचे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. कॅल्शियम आणि क्लोरीन डॅश बंधांनी एकत्र येऊन कॅल्शियम क्लोराईड तयार करतात, तर याचा आन्सर आहे आयनिक बंध. पुढे बघूया. पित्तळ हा डॅश मिश्र धातू आहे, तांबे आणि जस्तचा मिश्र धातू आहे. पुढे बघूया. कांगारू हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे, तर कांगारू विषयी आपण बघायचं आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि टास्मानिया या गवताळ मैदानी प्रदेशात आढळतो, हे खरं आहे. ते स्थलीय आणि शाकाहारी प्राणी आहे, हे खरं आहे. पुढील पाय खूप लांब, तर पुढील पाय लहान असतात आणि मागील पाय स्ट्रॉंग असतात, शक्तिशाली असतात, तर हे विधान चुकीचं आहे. मादीला भ्रूण पिशवी, हे पण बरं आहे, हे खरं आहे. तर आपलं उत्तर आहे अ, ब आणि ड. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. घातक सप्तर्शियन मलेरिया प्लाझ्मोडियम फाल्सिपरमनी होतो. आपल्या इकडे प्लाझ्मोडियम वायवेक्स आणि प्लाझ्मोडियम फाल्सिपरम या 2 मुळे मलेरिया होतो, तर याचा आन्सर आहे प्लाझ्मोडियम फाल्सिपरम. खालीलपैकी कोणत्या झुऑइड निडारियामध्ये संरक्षण आच्छादन आढळते, तर याचं उत्तर आहे फायलोझॉइड. पुढे बघूया. भुईमुगावर टिका रोग कोणत्या कारक जीवामुळे होतो, तर याचा आन्सर आहे सर्कोस्पोरा पर्सोनेटा. पुढे बघूया. मिराबिलिस जलपा ही वनस्पती कुठल्या कुळाची आहे, निक्टाजेनेसी. पुढे जाऊया. शेंगवर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या सूक्ष्मजीवाच्या मदतीने करू शकतात, तर याचा आन्सर येईल रायझोबियम, फक्त अ. पुढे बघूया. विषाणूजन्य रोगसाठी कारणीभूत विषाणू, तर आपल्याला माहितीच आहे एड्स आपल्याला HIV मुळे होतो, तर एचं उत्तर आहे 4, जे फक्त 3 मध्ये दिलेलं आहे. काजण्या आपल्याला होतात जोस्टर वेरिसेला जोस्टर विषाणूमुळे. लिव्हर डॅमेज आपलं होतं हिपेटायटिस बी विषाणू, रक्तस्रावी ताप आणि डेंगू विषाणू. पुढे बघूया. मानवी रक्तामध्ये प्लाझ्मा किती टक्के असतो, तर 55% असतो. शेवटचा प्रश्न बघूया. खालीलपैकी रक्त घोटण्यास प्रतिबंध करण्यासाठी नैसर्गिक औषधे कोणते, तर याचं आहे उत्तर हिपेरिन, हे आपलं नैसर्गिक औषधे आहे. आपले विज्ञानाचे प्रश्न संपलेले आहे, तर आपण धन्यवाद. पुढच्या व्हिडिओला भेटूया.